सो गुड मॉर्निंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, सी प्रोग्रॅमिंगला आपण लास्ट लेक्चरमध्ये सुरुवात केली होती आणि सी प्रोग्रॅमिंगमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं, एकदा शॉर्टमध्ये त्याला रिवाइज करू. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की सी प्रोग्रॅमिंगची हिस्ट्री पाहिली होती बाळांनो. सी प्रोग्रॅमिंगला इन्व्हेंट कोणी केलं होतं किंवा डेव्हलप कोणी केलं होतं, तर डेनिस रिचीनी. कधी केलं होतं? 1972 मध्ये. कुठं केलं होतं? AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये. मग सी ही कोणती लँग्वेज आहे बाळांनो? हाय लेवल लँग्वेज आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या हाय लेवल लँग्वेजचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? मशीन लँग्वेजमध्ये, म्हणजे बायनरीमध्ये करायचं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते बाळांनो? कंपायलरची. आपण लास्ट लेक्चरमध्ये एक सिंपल सीचा प्रोग्राम बघितला होता, जर तुम्हाला प्रोग्राम आठवत असेल. मग ह्या ठिकाणी आपण लास्ट लेक्चरमध्ये काय केलं होतं बाळांनो? त्या सीच्या प्रोग्राममध्ये सिंपल मला एखादं स्टेटमेंट जर डिस्प्ले करायचं असेल तर ते कसं करायचं आपण हे लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. मग आता या ठिकाणी मला सांगा, चला आपण थोडं कालच्या लेक्चर्स बद्दल आपण थोडं डिस्कस करू. बोला, जर मला एखादं स्टेटमेंट सीच्या आउटपुटमध्ये मला डिस्प्ले करायचं असेल तर त्या ठिकाणी मला काय वापरावं लागतं? प्रिंटएफ. प्रिंटएफ हे काय? फंक्शन. व्हेरी गुड. सांगा, बोला, प्रिंटएफ हे काय? व्हेरी गुड बाळांनो. काय आहे? प्रिंटएफ हे एक प्रकारचं फंक्शन आहे. मग ह्या ठिकाणी आपण प्रिंटएफ लिहिलं बाळांनो, आठवतंय? मग प्रिंटएफच्या आतमध्ये काय केलं होतं सांगा? राऊंड ब्रॅकेट काढला, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड काढला आणि ह्या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा नंतर आपण लिहिलं हॅलो वर्ल्ड. काही पण लिहा, हॅलो वर्ल्ड. डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, ब्रॅकेट क्लोज केला आणि सेमीकोलन दिलं. मग ह्या ठिकाणी प्रिंटएफ लिहिल्यानंतर राऊंड ब्रॅकेट ओपन करा, क्लोज करा, डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये मेसेज लिहा. तर हे एक प्रकारचा काय त्याचा सिंटॅक्स. मग सिंटॅक्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो. तर सिंटॅक्स म्हणजे काय? सिंटॅक्स म्हणजे एक प्रकारचा ग्रामर किंवा त्याला आपण रूल म्हटलं तरी चालेल. प्रत्येक भाषेचा नियम असतो बाळांनो. म्हणजे मराठी लँग्वेजचा नियम आहे, मराठी भाषेचा नियम आहे, इंग्लिशचे काही ना काहीतरी रूल्स आहेत. मग त्याच पद्धतीने सी सुद्धा एक प्रकारची प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे आणि ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे सुद्धा काही ना काहीतरी रूल्स आहेत. मग ह्या ठिकाणी रूल काय सांगतो? तर प्रिंटएफ नंतर राऊंड ब्रॅकेट ओपन करा, क्लोज करा आणि सेमीकोलन द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये स्ट्रिंग लिहा. हा त्याचा काय सिंटॅक्स आहे. आता इथून पुढे मी रूल म्हणणार नाही, इथून पुढे मी त्याला सिंटॅक्स असं नाव देणार. मग अजून काय सांगितलं बघा, या ठिकाणी प्रिंटएफच्या पुढे काय आलं बाळांनो? राऊंड ब्रॅकेट आलं की नाही? याचा अर्थ हे एक प्रकारचं काय? फंक्शन. व्हेरी गुड. म्हणजे राऊंड ब्रॅकेट ज्या ठिकाणी आला ते एक प्रकारचं काय असणार आहे? फंक्शन असणार आहे. मग याच्या पुढे काय पाहिलं बघा आपण. आता मला काय करायचंय, माझ्या प्रोग्राम मध्ये प्रिंटएफ नावाचं फंक्शन जर मला यूज करायचं असेल तर त्या ठिकाणी ह्या प्रिंटएफची बॉडी, म्हणजे प्रिंटएफ म्हटलं की स्टेटमेंट डिस्प्ले झालं पाहिजे, हे कुठं लिहून ठेवलंय? मग ह्यासाठी बाळांनो आपल्याला एक हेडर फाईलची गरज पडती आणि आपण सगळ्यात स्टँडर्ड, सगळ्यात जास्त यूज होणारी, प्रत्येक प्रोग्राम मध्ये लागणारी सगळ्यात महत्वाची हेडर फाईल म्हणजे कोणती पाहिली होती बाळांनो आपण ह्या ठिकाणी? stdio.h. सांगा, मग ह्या ठिकाणी stdचा अर्थ काय सांगितला होता बाळांनो? बोला. व्हेरी गुड. std म्हणजे काय? स्टँडर्ड. त्यानंतर या आय चा अर्थ सांगितला होता बाळांनो? इनपुट, है ना? त्यानंतर या ओ चा अर्थ काय सांगितला होता? आउटपुट. आणि डॉट एच, डॉटच्या पुढे जर मी काय लिहिलं तर याला म्हणणार आपण त्या फाईलचं एक्सटेन्शन. म्हणजे ही कोणत्या टाईपची फाईल आहे सांगा बाळांनो? ही हेडर टाईपची फाईल आहे. कोणती फाईल आहे? हेडर टाईपची. मग सी प्रोग्राम काय म्हणतो की जर तुला प्रिंटएफ नावाचं फंक्शन यूज करायचं असेल तर त्यासाठी तुला या हेडर फाईलला इन्क्लूड करावं लागेल. मग कसं इन्क्लूड करणार? मग त्याचा सिंटॅक्स काय? मग त्यांनी काय सांगितलं? तर त्यासाठी सगळ्यात पहिले काय कर, हॅश नावाचा प्री प्रोसेसर लिही. त्यानंतर इन्क्लूड नावाची डिरेक्टिव्ह लिहा. मग हॅश इन्क्लूड आपण लिहिलं, हॅश इन्क्लूडला आपण काय म्हणणार? तर प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह. काय म्हणणार याला आपण? प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह. पुढे काय केलं? मग इथं अँग्युलर ब्रॅकेट ओपन, अँग्युलर ब्रॅकेट क्लोज आणि याच्यामध्ये मी काय केलं? ती हेडर फाईल इन्क्लूड केली. मग आपण अजून बघितलं होतं बाळांनो की एकच हेडर फाईल आहे का? नाही. बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, आता माझी इच्छा काय की तुम्हाला सी प्रोग्राम बद्दल तुम्ही फॅमिलियर व्हा. आपण याला खूप डिटेल बघायचं बाळांनो. जसं stdio.h आहे, मग तसं conio.h आहे. मग कोनिओ का वापरायचं सर? तर मग क्लिअर स्क्रीन असेल, गेट ch असेल तर कोनिओ वापरावं लागतं. math.h कधी वापरायचं? पॉवर फंक्शन आलं तर math.h वापरावं लागतं, म्हणजे मॅथमॅटिकल फंक्शन आले तर. स्ट्रिंगचे फंक्शन आले तर string.h वापरावं लागतं. पण सध्या मला त्याचं काही काम नाहीये. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं एक एक हेडर फाईल, एक एक फंक्शन मी तुम्हाला ऍड करल. सध्या आपण बेसिक पूर्ण क्लिअर करूयात, म्हणजे काय होईल तुमच्या डोक्यात व्यवस्थित बसून जाईल की सीचा प्रोग्राम असतो कसा आणि तुम्हाला तो रन करता येईल. मग आता
या ठिकाणी सगळ्यात पहिले काय केलं, हॅश इन्क्लूड std.h लिहिलं. त्यानंतर हे प्रिंटएफ स्टेटमेंट आहे. पण हे प्रिंटएफ स्टेटमेंट म्हणजे सी प्रोग्राम मध्ये कुठलंही फंक्शन कुठलंही स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं असेल तर ते तुम्ही कुठं लिहिणार, मेन फंक्शनच्या आतमध्ये. मग मेन हे फंक्शन बिल्ट इन फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे, बिल्ट इन, म्हणजे ऑलरेडी सी ने दिलंय, आपण स्वतः डिसाईड केलेलं नाही. प्रिंटएफ हे पण फंक्शन आहे, तसं मेन फंक्शन आहे. मेन फंक्शन काय सांगतं, तर इथून आपला प्रोग्राम सुरुवात झालेला आहे. कुठलाही प्रोग्राम घ्या बाळांनो, सी प्रोग्राम घ्या, C++ घ्या, जावा घ्या, प्रत्येक प्रोग्रामची सुरुवात ही मेन फंक्शन पासून केली जाते. मग मला हे प्रिंटएफ याच्यात बरेच स्टेटमेंट लिहायचे, पण हे सगळे फंक्शन मला कुठं लिहावं लागतील सांगा, तर या मेन नावाच्या फंक्शन मध्ये. ठीक आहे, मग मेन नावाचं फंक्शन मी लिहिलं. आता कुठलंही फंक्शन ज्या वेळेला आपण डिक्लेअर करतो, आता फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय असतं, डेफिनेशन म्हणजे काय असतं, कॉलिंग म्हणजे काय असतं, हे आपण नंतर बघूयात, ते आपल्याला डिटेलमध्ये येणार आहे. पण आत्ता काय सांगायचंय की मेन नावाचं फंक्शन जे आपल्याला त्याची बॉडी लिहायची, कुठल्याही प्रोग्राम मध्ये त्याची बॉडी लिहावं लागणार. बॉडी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन. मग यासाठी फंक्शन आपण ज्या वेळेला लिहिलं त्याच्या आधी आपल्याला इथं मेन्शन करतो आपण इंटीजर. आता इंटीजर म्हणजे काय बघा, इंटीजर हा एक प्रकारचा वापरला गेलेला रिटर्न टाइप आहे. काय, हा एक प्रकारचा रिटर्न टाइप. फंक्शनच्या आधी जर तो आला तर त्याला रिटर्न टाइप म्हणायचं. मग इंटीजर हा एकच आहे का, तर नाही. इंटीजर सारखं तुम्ही इथं वाईड सुद्धा वापरू शकता. मग आपलं फंक्शन कोणत्या टाइपची व्हॅल्यू रिटर्न करल हे दाखवायसाठी मेनच्या आधी कोण वापरला जातो, इंट नावाचा कीवर्ड वापरला जातो. कळलं, इंट हा एक प्रकारचा काय, रिटर्न टाइप. आणि मग मी त्याची बॉडी लिहिण्यासाठी कर्ली ब्रॅकेट ओपन करणार आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करणार. आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे प्रिंटएफ, स्कॅनएफ, जे बाकीचे स्टेटमेंट असतील तुम्ही लिहू शकता. मग ज्या वेळेला हा मेन फंक्शन झालं बाळांनो, मेनच्या आधी काय आला, इंटीजर. इंटीजर हा रिटर्न टाइप आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, जर इंटीजर, फ्लोट असे रिटर्न टाइप आलेले असतील तर त्या फंक्शनच्या शेवटच्या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला रिटर्न हे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. रिटर्न, बर, म्हणजे थोडक्यात काय, रिटर्न म्हणजे काय, हा काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करणार. मग कोणती व्हॅल्यू रिटर्न करतोय, तर मग एक कोड आहे बाळांनो, 0. कळलं, अजून बाकीचे कोणते कोड आहे ते हळूहळू कळेल. मग रिटर्न 0 म्हणजे काय, तर माझा प्रोग्राम सक्सेसफुली टर्मिनेट झालेला आहे. इथून हा 0 कशासाठी दाखवतोय की प्रोग्राम, माझा जो प्रोग्राम आहे किंवा मेन फंक्शन आहे, हे प्रोग्राम काय झालंय, टर्मिनेटेड. टर्मिनेटेड कसा टर्मिनेट झालाय बाळांनो सांगा, हा सक्सेसफुली. मग यासाठी आपण कोणाची गरज पडली बाळांनो, आपल्याला या रिटर्न 0ची. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला अजूनही गोष्टी कळतील बाळांनो, मी तुम्हाला थोडं थोडं डिटेलमध्ये सांगत जाईल. सध्या मी काढून टाकतो हे लिहिलेलं. बघा तुम्ही याला असंही लिहू शकता, इंटीजर मेन आहे ना, तर या इंटीजर मेनच्या ऐवजी तुम्ही व्हॉइड मेन पण लिहू शकता. काय लिहू शकता, व्हॉइड मेन. आणि त्यानंतर तुम्हाला फक्त काय करावं लागेल, इथला रिटर्न 0 काढावा लागेल. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला टाकावं लागेल गेट ch. मग आता गेट ch का वापरलं हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू, की आउटपुट स्क्रीनला होल्ड करण्यासाठी गेट ch वापरतात. पण आता मला गेट ch बद्दल काहीही डिस्कस करायचं नाही, कारण सिंपल आहे बाळांनो. गेट ch काय, क्लिअर स्क्रीन काय, मग त्याच्यासाठी परत conio.h ऍड करावं लागेल. मग conio का वापरली तर हे आपण हळूहळू लेक्चर मध्ये बघूयात. आता सध्या तुम्ही एक सिंपल फॉर्मॅट लक्षात ठेवा, की सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, हेडर फाईल इन्क्लूड करणार, त्यानंतर मेन फंक्शन लिहिणार. मेन फंक्शनचा रिटर्न टाइप म्हणून तुम्ही इथं काय लिहिणार, इंटीजर लिहा. आणि सगळ्यात शेवटी कोणतं स्टेटमेंट लिहा, रिटर्न 0. कोणतं स्टेटमेंट लिहा, रिटर्न 0. कळलं. आणि याच्या आतमध्ये जे स्टेटमेंट तुम्हाला प्रिंट करायचे ते करा. मग अजून एक बघूयात आपण, अजून एक सिंपल प्रोग्राम बघू. ठीक आहे, मग आपण हळूहळू आज ऍक्च्युअल मध्ये आपण प्रोग्रामिंगला सुरुवात केलेली बाळा. मग आता ह्याच्यामध्ये बघा, सपोज मला काय करायचंय, वेलकम टू एरो अकॅडमी असा मेसेज मला डिस्प्ले करायचा आहे. सांगा मला परत एकदा प्रोग्राम पूर्ण सांगा. सगळ्यात पहिले काय करू सांगा, हा हॅश इन्क्लूड, हा अँग्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय लिहिलं, stdio.h. हे सगळं स्मॉल मध्ये पाहिजे, कॅपिटल मध्ये जमणार नाही. का नाही जमणार, तर ते कीवर्ड म्हणजे काय, आयडेंटिफायर काय आहेत, प्रीडिफाईन्ड व्हेरिएबल म्हणजे हे सगळं तुम्हाला कळेल. आत्ता डोकं लावू नका. हॅश इन्क्लूड stdio.h. पुढे काय केलं सांगा, या ठिकाणी बाळांनो मी इंटीजर मेन. कोणतं फंक्शन लिहिलं, इंटीजर मेन. मग इथं कर्ली ब्रॅकेट ओपन केला, कर्ली ब्रॅकेट काय केला, क्लोज. याच्या आतमध्ये मी काय लिहिणार, त्याची
बॉडी. काय लिहिणार? फंक्शनची बॉडी. कळतंय नक्की? बर, इथं इंटिजर आलेलं आहे, मग इथं लास्ट वाला स्टेटमेंट कोणतं पाहिजे सांगा? रिटर्न. रिटर्नच्या पुढे आपल्याला एक्झिट कोड कोणता पाहिजे बघा आपल्याला? हा, रिटर्नच्या पुढे काय लिहिणार? 0. 0 हा काय? एक्झिट कोड आहे. कोणता कोड आहे? एक्झिट कोड. मग जी बॉडी लिहायची बाळांनो, एक हा फॉर्मॅट आहे, हे स्ट्रक्चर आहे. आपल्याला सी प्रोग्रामिंगचं स्ट्रक्चर पण अजून डिटेल बघायचे, काळजी करू नका. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक प्रोग्राम मध्ये तुम्हाला एवढा स्ट्रक्चर फिक्स राहणार आणि एवढ्या ठिकाणी तुम्हाला जे काही करायचं ते करा. मग काय करायचंय मला? तर काही नाही सर, मला काय करायचंय? वेलकम टू एरो अकॅडमी असं डिस्प्ले करायचंय. मग कसं करणार सांगितलं, आपण बघितलं. मग ह्या ठिकाणी काय केलं मी? प्रिंट एफ आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय लिहिलं सांगा? वेलकम टू एरो. अजून एक स्टेटमेंट डिस्प्ले करायचंय. मग अजून एक स्टेटमेंट मी डिस्प्ले केलं. इथं परत काय लिहिलं? प्रिंट एफ, परत मी डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहिलं आणि हॅलो स्टुडंट्स लिहिलं. काय लिहिलं? हॅलो स्टुडंट्स. पण मला एक सांगा, मी तुम्हाला काल हे सांगितलं पण बाळांनो, की जर मी असं लिहिलं तर माझं आउटपुट कसं येईल सांगा? माझ्या आउटपुट मध्ये काय काय येईल सांगा? चला, हा बोला, काय आउटपुट? ची काळी ब्लॅक स्क्रीन आलती आपली. आउटपुटवर काय येईल सांगा? सांगा सगळ्यात पहिले काय येईल? हा बोला, वेलकम, वेलकम टू एरो. आणि पुढं हॅलो. मला एक सांगा, हॅलो स्टुडंट आता कुठे डिस्प्ले होईल? खाली येईल का रे? बघा, जरी आपण वेगळ्या वेगळ्या स्टेटमेंट मध्ये प्रिंट एफ लिहिलेला असेल तरी सुद्धा इथं आपण न्यू लाईन टाकलेली नाही. मग या ठिकाणी याच्याच पुढं मला कोण दिसेल सांगा? हॅलो स्टुडंट्स. मग हे आउटपुट चांगलं आहे का रे बाळांनो? हे दिसायला थोडंसं खराब वाटतं. मग याला मला फॉर्मॅट करायचं असेल तर मग मी काय केलं होतं बाळांनो? या ठिकाणी हॅलो स्टुडंटच्या आधी बॅकस्लॅश एन टाकलं होतं. काय टाकलं होतं? बॅकस्लॅश एन, कॅरेक्टर कॉन्स्टंट. हे आपण न्यू लाईन कॅरेक्टर. कोणता कॅरेक्टर आहे? न्यू लाईन. मग आता काय होईल सांगा? हा जो हॅलो वर्ल्ड इथं डिस्प्ले होत होता, हा कुठं डिस्प्ले होणार सांगा? एका नवीन लाईनवर डिस्प्ले होईल. म्हणजे ज्या वेळेला मला एखादं स्टेटमेंट न्यू लाईन वर डिस्प्ले करायचं असेल तर अशा ठिकाणी मला कोणाची गरज पडणार? या बॅकस्लॅश एन. मग अजून मी डिस्प्ले करू शकतो का? करा, जेवढे पाहिजे तेवढे स्टेटमेंट लिहू शकता. मग इथं लिहिलं बाळांनो मी, या ठिकाणी प्रिंट एफ कम्प्युटर इंजिनिअरिंग. परत मी इथं लिहिलं बघा, असं लिहिलं कम्प्युटर इंजिनिअरिंग. मग आता कम्प्युटर इंजिनिअरिंग जे लिहिलंय बाळांना आपण या ठिकाणी, कळलं? हे परत याच्या पुढे जाईल ना? मग याच्या पुढे जायचंय का? नाही, मला खाली डिस्प्ले करायचं. मग परत मला काय करावं लागेल? हे जे कम्प्युटर इंजिनिअरिंग असं लिहिलेलं आहे याच्या आधी मला कोण टाकावं लागेल इथं? तर बॅकस्लॅश एन हा कॉन्स्टंट मला तिथं टाकावं लागेल. कळले नक्की? मग अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे स्टेटमेंट इथं तुम्ही डिस्प्ले करू शकता. बोला, ऑनलाईन कळले नक्की बाळांनो? याच्यामधले एवढे स्टेटमेंट नक्की कळलेत? मग आपण थोडंसं पुढे जाऊयात. हे काल आपण बघितलं होतं. इव्हन हा प्रोग्राम पण मी तुम्हाला दाखवला. बघा, अजून मी तुम्हाला टर्बोसी कसं इन्स्टॉल करायचं दाखवलं का? नाही. कारण माझी इच्छा काय की तुम्ही सी बरोबर थोडंसं फॅमिलियर व्हा, मग आपण डिटेलमध्ये जाऊयात. ठीक आहे नक्की बाळांनो? ओके, हो हो, यस 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 यस, ओके. चला नेक्स्ट. आता बघा बाळांनो, आता मला काय करायचंय? आता मला असा प्रोग्राम करायचा आहे, ऍक्च्युअल मध्ये सी चा प्रोग्राम करायचा आहे, ज्याच्यामध्ये मला 2 नंबरची ऍडिशन करायची आहे. म्हणजे काय? माझ्याकडे 2 नंबर आहेत कुठले पण. सपोज मी 5 हा एक नंबर घेतला आणि अजून एक नंबर घेतला 7, आणि 5 आणि 7 ह्या 2 नंबरची मला काय करायची आहे? ऍडिशन करायची. मग 5 आणि 7 ची ऍडिशन केल्यावर रिझल्ट किती येईल सांगा? 5 + 7 किती येणार सांगा? 12. आणि मग आउटपुट मध्ये मला दिसलं पाहिजे की ऍडिशन किती आली? 12. सिंपल प्रोग्राम आहे. काय करायचंय बघा, मी तुम्हाला ऍडिशनचा प्रोग्राम तुम्हाला सांगतो. तुम्ही आहे ना, मला रेक्टँगलचा एरिया काढायचा प्रोग्राम तुम्ही सांगणार. आत्ताच सांगतो मी तुम्हाला. बघा, मी तुम्हाला ऍडिशनचा प्रोग्राम सांगणार आणि त्याच्यावरून तुम्ही मला रेक्टँगलचा प्रोग्राम तुम्ही स्वतःहून मला डेव्हलप करून सांगणार. मी एकही वाक्य सांगणार नाही, सगळं तुम्ही मला सांगताल. ठीक आहे? मग त्यासाठी ना हा प्रोग्राम बघा. आज मी तुम्हाला रेक्टँगलचा एरिया कसा काढायचा, सर्कलचा एरिया कसा काढायचा, हे 2 प्रोग्राम बघा तुम्ही आतापर्यंत शिकलेत का? नाही. पण हे प्रोग्राम तुम्ही मला सांगणार. मी एवढी गॅरंटी देतो. मी एकही शब्द सांगणार नाही, अख्खे प्रोग्राम तुम्ही मला सांगणार. पण एक प्रोग्राम कसा वर्क करतोय हे पूर्ण डिटेल मध्ये समजून घ्या, क्लिअर करा, मग सोपं पडेल. बघा, आता 5 आणि 7 ह्या 2 नंबरची मला ऍडिशन करायची. किती रिझल्ट येणार त्याचा? 12. आता ज्या वेळेला कुठलीही व्हॅल्यू, व्यवस्थित समजून घ्या, आता कन्सेप्ट महत्वाचा चालू होतोय. ज्या वेळेला एखादी व्हॅल्यू, कुठलीही व्हॅल्यू
मला कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर करायची आहे. मग आता बघा ह्या ठिकाणी मी काय केली बाळांनो, ही कम्प्युटरची मेमरी आहे असं अज्युम करूत. ही काय एक प्रकारची कम्प्युटरची मेमरी आहे आणि ह्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जर मला काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करायची आहे तर अशा ठिकाणी मला एक कन्सेप्ट लागतो आणि त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल. मला कोणाची गरज पडते सांगा? व्हेरिएबल. सांगा व्हेरिएबलची गरज का पडली? तर मला ही व्हॅल्यू, किती व्हॅल्यू आहेत बघा इथं, एक व्हॅल्यू किती आहे 5, एक व्हॅल्यू किती आहे 7 आणि ह्या दोघांची ऍडिशन आल्यानंतर किती येणार 12. म्हणजे मला किती व्हॅल्यू स्टोअर करायच्या सांगा? 5, 7 आणि 12 अशा 3 व्हॅल्यू मला लागणार. ह्या 3 व्हॅल्यू मला स्टोअर करायच्यात. ही काय दाखवली बाळांनो मी? कम्प्युटरची मेमरी. आणि ह्या मेमरीमध्ये ज्या वेळेला मला 5, 7, 12 ह्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील तर त्या ठिकाणी मला कोणाची गरज पडते बाळांनो? या व्हेरिएबलची. मग व्हेरिएबल म्हणजे काय? तर व्हेरिएबल म्हणजे एक प्रकारचं कंटेनर. व्हेरिएबल म्हणजे काय? एक प्रकारचं कंटेनर, एक प्रकारचा बॉक्स, एक प्रकारचा डबा असं तुम्ही त्याला अज्युम करा. मग व्हेरिएबलची डेफिनेशन जर विचारली तर व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल इज अ नेम्ड मेमरी लोकेशन. व्हेरिएबल इज अ नेम्ड मेमरी लोकेशन whose value can be changed. whose value can be changed म्हणजे ज्याची व्हॅल्यू मला काय करता येते? चेंज करता येते. अशा प्रकारचं एक प्रकारचं काय हे मेमरी लोकेशन. मग आता मला सांगा मला किती व्हॅल्यू स्टोअर करायच्या? 3. मग 3 व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मला 3 डबे लागणार, मला 3 कंटेनर लागणार. ठीक आहे. मग सपोज असा अज्युम करा हा पहिला कंटेनर आहे. या पहिल्या कंटेनर मध्ये 5 व्हॅल्यू स्टोअर होणार. दुसरा कंटेनर आहे त्याच्यामध्ये मला किती व्हॅल्यू स्टोअर करायची? 7. आणि अजून एक माझ्याकडे कंटेनर आहे. ह्या दोघांची ऍडिशन झाल्यानंतर जो रिझल्ट येईल तो कशामध्ये येईल? या तिसऱ्या कंटेनर मध्ये. मग 5 व्हॅल्यू स्टोअर करायला मला कंटेनर लागलं. कंटेनरचा अर्थ कळतोय तुम्हाला? कंटेनर म्हणजे एक प्रकारचा डबा. कळलं? कंटेनर बघा व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला सांगतो सिंपल एक्झाम्पल घ्या. तुम्ही घरून कॉलेजला येता, कॉलेजला येत असताना तुम्ही डबा आणता. जेव्हा तुम्ही डबा म्हणजे पोळी भाजी असते त्याच्यामध्ये, हा तर ती जी पोळी भाजी कशामध्ये आणता तुम्ही? डब्यामध्ये. डबा एक प्रकारचा काय? कंटेनर. मग तुम्हीच मला सांगा दररोज डब्यात एकच भाजी आणि एकच पोळी असते का? आज सकाळी उठलं मेथीची भाजी चपाती, उद्या सकाळी डबा उघडला पोरानी मेथीची भाजी चपाती, पोराला मेथी आवडती, तिसऱ्या दिवशी आईनी परत मेथीची भाजी चपाती. ते पोरगा मेथी बघितलं तर गोळ्या मारीन डायरेक्ट त्या भाजीवाल्याला. मग त्याची व्हॅल्यू काय होऊ शकते? चेंज. म्हणजे डबा हा एक प्रकारचा कंटेनर आहे आणि त्याच्या आतमधली पोळी भाजी हा एक प्रकारचा डेटा आहे. ठीक आहे. आता एकच टाईपचे कंटेनर आहेत का? वेगळ्या वेगळ्या टाईपचे कंटेनर आहेत. मग आता मला सांगा तुम्ही पाणी पिता, पाणी जर समजा कॉलेजमध्ये आणायचं असेल, तुमच्या बॅगेत आणायचं असेल तर तुम्ही कशामध्ये आणता? बॉटलमध्ये आणता. मग बॉटल हे एक प्रकारचं कंटेनर आहे. मग त्याच पद्धतीने 5, 7, 12 या व्हॅल्यू जर तुम्हाला कुठेतरी स्टोअर करायच्या असतील तर त्या ठिकाणी हे वेगवेगळे कंटेनर आहे. असं अज्युम करा ही मोठी कम्प्युटर म्हणजे हा कम्प्युटरची मेमरी म्हणजे तुमची बॅग आहे आणि त्या बॅगेमध्ये छोटे छोटे कप्पे. एका कप्प्यामध्ये तुम्ही नोटबुक टाकली, एका कप्प्यामध्ये तुम्ही वॉटर बॉटल ठेवलेली आहे, त्याच्यानंतर एका कप्प्यामध्ये तुम्ही टिफिन बॉक्स ठेवलेले आहेत. हे वेगळे वेगळे कंटेनर आहेत आणि ह्याला आपण काय म्हणणार सांगा? व्हेरिएबल. मग आता 5, 7, 12 ह्या 3 व्हॅल्यू मला काय करायच्या? स्टोअर करायच्या. मग लक्षात घ्या ज्या वेळेला आपण त्या व्हॅल्यू मेमरीमध्ये स्टोअर करतो ह्या व्हॅल्यूला मला ऍक्सेस करायचंय. काय करायचंय? ऍक्सेस. मग त्यासाठी त्या प्रत्येक कंटेनरला काहीतरी नाव दिलं जातं. मग मी ह्या कंटेनरला नाव दिलं ए, हा दुसरा कंटेनर आहे ह्याला काय नाव दिलं बी आणि तिसऱ्या कंटेनरला काय नाव दिलं सी. म्हणजे ए मध्ये किती व्हॅल्यू टाकायची मला? 5, बी मध्ये किती टाकायची? 7 आणि सी मध्ये किती टाकायची? 12. अशा 3 वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू मला 3 कंटेनर मध्ये स्टोअर करायच्यात आणि त्याच्यासाठी मला कोणाची गरज पडणार? व्हेरिएबल. मग ह्या ठिकाणी हा ए, हा बी आणि सी हे ह्या कंटेनरला दिलेले नाव आहेत. कंटेनर म्हणजे एक प्रकारचं मेमरी लोकेशन. मेमरी म्हणजे काय? ही कोणाची मेमरी आहे? कम्प्युटरची. कम्प्युटरची मेमरी मध्ये काय असतील? बिट्स आणि बाइट्स. 0, 1, 1, 0 या फॉर्म मध्ये डेटा असेल. मग त्यापैकी असे वेगळे वेगळे लोकेशन असतील. बघा हे असं असेल का रे? असे बरेच लोकेशन्स असतील ना. बघा या ठिकाणी असे वेगळे वेगळे मेमरी लोकेशन्स असतील. ठीक आहे. आता ही काय झाली सांगा? कम्प्युटरची मेमरी आहे.
हे सगळे काय त्याच्यामधले लोकेशन. मग ह्या ठिकाणी मी एक मेमरी लोकेशन घेतलं, हे एक लोकेशन आहे, हे दुसरं एक लोकेशन घेतलं आणि अजून हे तिसरं लोकेशन घेतलं. मला 3 डबे लागतील त्या मेमरी मधले. मग एका मेमरीला मी नाव काय दिलं ए, दुसऱ्या लोकेशनला काय नाव दिलं बी, तिसऱ्याला काय नाव दिलं सी. मग मला एक सांगा, ए बी सी हे काय आहेत, नाव दिलेली आहेत. कोणाला दिली, या 3 मेमरी लोकेशनला. कोणाला दिली, ह्या 3 मेमरी लोकेशनला. आणि मग ह्या 3 मेमरी लोकेशनला मी जी नावं दिलेली आहेत त्यांना काय म्हणायचं, तर व्हेरिएबल म्हणायचं. मग व्हेरिएबलची डेफिनेशन बघा, व्हेरिएबल इज अ नेम्ड मेमरी लोकेशन. काय सांगितलं, नेम्ड मेमरी लोकेशन. म्हणजे हे मेमरी लोकेशन आहे बाळांनो, आणि त्याला ए बी सी हे काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे, आणि ह्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल. मग 3 व्हेरिएबल झाले, कोणते कोणते, ए बी आणि सी. हे 3 काय सांगा, आपले एक प्रकारचे व्हेरिएबल. नक्की कळलं. आता मग या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर कशी करायची हे आपण बघूयात. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय सांगितलं बघा, मी काय केलं, इंटीजर ए कॉमा बी कॉमा सी असे 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले. किती व्हेरिएबल डिक्लेअर केले, 3 व्हेरिएबल. कोणते कोणते, ए बी आणि सी. तुम्ही म्हणणार 3च का केले सर, 4 का नाही केले. अरे मला 2 नंबरची ऍडिशन करायची. एकामध्ये मला एक व्हॅल्यू स्टोअर करायची, दुसऱ्यामध्ये मला दुसरी करायची, तिसऱ्यामध्ये मी त्याचा रिझल्ट टाकणार. तुम्ही जर म्हटले सर मला 3 व्हेरिएबलची ऍडिशन करायची, 3 नंबरची ऍडिशन करायची, तर मला काय करावं लागेल, तर सांगा फक्त ए बी सी आणि डी अजून एक घेतला. ए मध्ये पहिला नंबर टाकणार, बी मध्ये दुसरा नंबर टाकणार, सी मध्ये तिसरा नंबर टाकणार, आणि डी मध्ये तिघांची काय करणार, ऍडिशन करणार. कळलं. मग किती व्हेरिएबल लागतील हे कशावर डिपेंड आहे, आपल्या प्रोग्रामवर. आपल्याला आत्ता प्रोग्राम कोणता आहे सांगा, 2 नंबरची ऍडिशन करायची. मग आता या ठिकाणी आपण घेतलं बाळांनो, परत या ठिकाणी मी काय केलं, इंटीजर ए कॉमा बी कॉमा सी. आता ज्या वेळेला मी ए कॉमा बी कॉमा सी असं लिहिलं, तर त्या ठिकाणी 3 मेमरी लोकेशन रिझर्व झाल्या. 3 व्हेरिएबल तयार झाले आणि 3 मेमरी लोकेशन रिझर्व झाल्या. मग आता तुम्ही म्हणताल सर ए बी सी तर आम्हाला कळलं, हे इंटीजर काय भानगडे, तर ह्या इंटीजरला म्हटलं जातं बाळांनो डेटा टाईप. या इंटीजरला काय म्हटलं जातं, डेटा टाईप. सर डेटा टाईप काय भानगडे, डेटा टाईप म्हणजे काय, तर कुठल्या टाईपची व्हॅल्यू तुम्ही ह्या ए मध्ये स्टोअर करणार, कुठल्या टाईपची व्हॅल्यू बी मध्ये स्टोअर करणार, कुठल्या टाईपची व्हॅल्यू सी मध्ये स्टोअर करणार, हे कशावर डिपेंड आहे सांगा, या डेटा टाईपवर. म्हणजे काय हो सर, अजून डिटेल बघूयात. आता ह्या ठिकाणी माझ्या प्रोग्राम मध्ये मला ज्या व्हॅल्यू स्टोअर करायच्यात, 5 झालं 10 झालं, अशा 2 नंबरची ऍडिशन करायची. मग 5 10 हे नंबर कोणते आहेत बाळांनो, व्होल नंबर्स आहेत. हा तुम्ही मला सर इंटीजर हा एकच डेटा टाईप आहे का, नाही, अजून कोणते कोणते आहेत. मग बघा बघा, जर मला व्होल नंबर स्टोअर करायचे, कोणते नंबर स्टोअर करायचे, व्होल नंबर. व्होल नंबर म्हणजे काय बाळांनो, तर या ठिकाणी असे नंबर जे 0 to 9 च्या कॉम्बिनेशन पासून बनलेत. 0 to 9 कळलं, याच्या कॉम्बिनेशन पासून बनलेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये विदाउट डेसिमल पॉइंट, कुठल्याही प्रकारचा डेसिमल पॉइंट आलेला नाही. विदाउट डेसिमल पॉइंट म्हणजे काय, तर मग याचं एक्झाम्पल घेऊया आपण. कोणते कोणते आहेत बघा, 10. आता 10 हा 0 to 9 पासून बनलाय. कुठलाही नंबर घ्या, फक्त त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नकोय. मग 10 झाला. मग मला सांगा 1200, सांगा 1200 हा पण कोणता नंबर आहे सांगा, व्होल नंबर आहे. मी तुम्ही म्हटले 127 हा कोणता नंबर आहे, व्होल नंबर आहे. तुम्हाला जर मी विचारलं 57, तर 57 हा कोणता नंबर आहे, व्होल नंबर. कारण याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आलाय का, नाही आला. मग असा डेसिमल पॉइंट नसलेला नंबर जर मला स्टोअर करायचा आहे, म्हणजे कोणता नंबर स्टोअर करायचा आहे, व्होल नंबर, तर अशा ठिकाणी मला डेटा टाईप लागतो, आणि तो म्हणजे कोणता, इंटीजर. इंटीजर कधी वापरायचं कळलं, जर मला कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, व्होल नंबर स्टोअर करायचा आहे, तर मी कोण वापरणार, इंटीजर. मग अजून कोणता डेटा टाईप असतो, तर अजून एक डेटा टाईप आहे बघा, फ्लोट. नेक्स्ट डेटा टाईप कोणता आहे, फ्लोट. सर मग हा फ्लोट कधी वापरायचा, तर फ्लोट कधी वापरायचा, अशा नंबर मध्ये ज्या ठिकाणी कोण आलेला असेल, डेसिमल पॉइंट. मग याचा एक्झाम्पल सांगा सर. मग याचा एक्झाम्पल काय, सपोज मी घेतलं बघा 12.5. आता मला एक सांगा,
फक्त 12 घेतला असतं तर त्याच्यासाठी मी कोण वापरला असता, इंट वापरला असता. पण 12.5 घेतलं कारण याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आलेला आहे. मग डेसिमल पॉइंट साठी मला कोणता डेटा टाईप लागणार, फ्लोट डेटा टाईप लागणार. मी जर म्हटलं सर मला कम्प्युटरच्या मेमरीमध्ये 18.7 ही व्हॅल्यू स्टोअर करायची, तुम्ही म्हटले काय की सर मला कम्प्युटरच्या मेमरीमध्ये 18.7 व्हॅल्यू स्टोअर करायची, मला एक व्हेरिएबल घ्यायचंय. मी म्हणन घे, पण मग तुम्ही त्याचा डेटा टाईप कोणता घेणार बाळांनो, फ्लोट डेटा टाईप. का फ्लोट घेतला, कारण की त्याच्यामध्ये कोणता पॉइंट आला, डेसिमल पॉइंट. मग अजून या ठिकाणी कुठलाही नंबर घ्या बाळांनो, इथं घेतला समजा मी 127.536, ज्याच्यात डेसिमल पॉइंट आलेला असेल असा नंबर स्टोअर करण्यासाठी मला कोण लागणार सांगा, फ्लोट. मग अजून एक बेसिक डेटा टाईप कोणता आहे बाळांनो, कॅर. कॅरचा अर्थ काय होतो बाळांनो, जर मला सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायचं, काय स्टोअर करायचं, सिंगल कॅरेक्टर. सिंगल कॅरेक्टर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला एक्स ही व्हॅल्यू स्टोअर करायची. आता एक्स म्हणजे काय, एक कॅरेक्टर आहे, सिंगल कॅरेक्टर आहे. जर मला पी ही व्हॅल्यू स्टोअर करायची, पी हे काय, सिंगल कॅरेक्टर आहे, कळलं. त्यानंतर मी तुम्ही सपोज मला म्हटले ए स्टोअर करायचं आहे, ए हे काय, सिंगल कॅरेक्टर आहे. आपण हे डिटेल बघूयात, काळजी करू नका, ज्यावेळेला डेटा टाईप हा कन्सेप्ट येईल त्याच्यात तुमचं अजून डिटेल होईल. पण आता मला काय सांगायचंय की बघा मला एक हे इंटिजर, फ्लोट आणि कॅरेक्टर हे 3 वेगळे वेगळे डेटा टाईप आहेत. डेटा टाईप म्हणजे काय, वेगळे वेगळे टाईपचे कंटेनर आहेत. म्हणजे साधा हिशोबाने बाळांनो मला एक सांगा बरं, जर समजा तुम्ही कॉलेजला येत आहे आणि कॉलेजला येताना समजा घरून टिफिन आणायचं आहे, तर तुम्ही काय करता, त्या बॅगेमध्ये डायरेक्ट चपाती भाजी त्या बॅगेतच टाकली, त्याच्यात डायरेक्ट पाणी टाकलं, त्याच्यामध्येच डायरेक्ट वह्या पुस्तकं टाकले, आला बॅग घेऊन दान 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 दान. भूक लागली का त्याच्यातूनच चपाती, डबा नाही आणला, टिफिन नाही आणला, बॉटल नाही आणली, बॅगेतच सगळे मानव सर आमचं. नाही सरळ सरळ खिशात घेऊन यायचं, इकडं आपली पोळी, इकडं खिशामध्ये भाजी, डाव्या खायची खिशामध्ये आपलं पाणी. भूक लागली का इथून चपाती खाल्ली, इथून भाजी, असं चालेल का. मग मला एक सांगा, तुम्हाला जर समजा जेवण जर स्टोअर करायचं तर तुम्ही टिफिन वापरता, तुम्हाला जर पाणी जर ठेवायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वॉटर बॉटलचा यूज करता, जर तुम्हाला बुक स्टोअर करायचे, बुक्स ठेवायचे तर तुम्ही बॅगचा यूज करता, घरामध्ये कपडे स्टोअर करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कबर्डचा यूज करता. मग हे वेगळे वेगळे टाईपचे कंटेनर आहेत. मग मला सांगा हा सगळा डेटा सेम आहे का, हा वोल नंबर आहे, हा डेसिमल पॉइंट नंबर आहे, हा कॅरेक्टर आहे, मग सगळ्यांसाठी सेम टाईपचं कंटेनर केलं तर चालेल का, तुम्हीच मला विचार करून सांगा. आपण घरात नाही करत, मग कंपायलर कसा करत, करतो का आपण घरामध्ये. काय केलं, एक कपाट आहे, कपाटातच माझी कपड्याची बॅग, तिथंच माझे वह्या पुस्तकं, तिथंच माझं जेवणाचं ताट, तिथंच पाण्याचा ड्रम, एकाच ठिकाणी सगळं. असं नाही, प्रत्येकासाठी आपण वेगळे वेगळे कंपार्टमेंट करतो, प्रत्येक व्हॅल्यूसाठी वेगळ्या वेगळ्या टाईपचा कंटेनर वापरतो. मग तसंच वेगळ्या वेगळ्या टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या टाईपचा कंटेनर वापरायची गरज पडती. आणि कोणते टाईप आहेत, मग त्याच्यामध्ये एक इंटिजर आहे, एक फ्लोट आहे, अजून कॅरेक्टर. मग अजून आहेत का, आहेत ना सर. मग त्याच्यामध्ये डबल आहे, लॉंग डबल आहे. आत्ता नको, लगेच कन्फ्युजन नको. मग मला एक सांगा, आता मी काय सांगितलं, माझा जो प्रोग्राम आहे तुम्हीच मला सांगा, ABC यामध्ये मला कोणाची ऍडिशन करायची बघा बरोबर, 10 15 दोघांची ऍडिशन करायची, किती आली पाहिजे सांगा, 25. हे माझा आन्सर आलं पाहिजे. मग मला तुम्ही सांगा 10 हा नंबर कसा आहे, वोल नंबर आहे, पूर्ण संख्या आहे. 15 हा नंबर वोल नंबर आहे, 25 हा नंबर वोल नंबर आहे. मग मला सगळे वोल नंबर स्टोअर करायचे ह्या लोकेशनला, त्यासाठी मी ABC व्हेरिएबल घेतले. मग त्या व्हेरिएबल मध्ये कोणत्या टाईपचा डेटा आहे, वोल नंबर टाईपचा डेटा आहे. मग त्यासाठी मला डेटा टाईप कोणता लिहावा लागेल, इंटिजर. मग इथं इंटिजर का लिहिलं याचं कारण कळलं. इंटिजर हा काय, डेटा टाईप, नावातच आहे बघा त्याच्या. इंटिजर हा एक प्रकारचा काय आहे, डेटा टाईप, त्याच्या नावातच आहे डेटा टाईप. कोणत्या टाईपचा डेटा, कोणत्या टाईपचा डेटा बघा, इंटिजर म्हणजे कोणत्या टाईपचा डेटा, तर वोल नंबर. म्हणजे या ABC मध्ये मी वोल नंबर काय करणार, स्टोअर करणार. मग आता बघा या ठिकाणी पुढे काय केलं बघा, लक्षात घ्या. हे डेटा टाईप वगैरे कळलं. आता मी काय करणार बघा, हा ए ना, मी तर वाटलं सर प्रोग्राम लिहायला सुरुवात करतो, नाही तर राहू द्या, प्रोग्राम आपण सगळा एकत्रच देऊ. ए नावाचं मी व्हेरिएबल घेतलं. ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये सांगा, ए नावाचं मेमरी लोकेशन रिझर्व्ह झालं.
या ए नावाच्या मेमरी लोकेशन मध्ये किंवा ह्या व्हेरिएबल मध्ये मला किती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे? 10 ही व्हॅल्यू स्टोअर करायची. मग मी काय केलं? ए इज इक्वल टू 10 लिहिलं. काय लिहिलं? ए इज इक्वल टू 10. इक्वल टूचा अर्थ काय? इक्वल टू ला म्हटलं जातं असाइनमेंट ऑपरेटर. इक्वल टू हे कोणतं ऑपरेटर आहे? असाइनमेंट. सर असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय? तर बघा, हा इक्वल टू आहे, याचं काम काय? याच्या राईट हँड साइडला जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कोणाला द्यायची? लेफ्ट साइडला. म्हणजे राईट हँड साइडची व्हॅल्यू कोणामध्ये टाकायची? लेफ्ट हँड साइड मध्ये. मग बघा बरं, मी असं लिहिलं तर काय होईल? ए इज इक्वल टू बी असं लिहिलं समजा मी, तर याचा अर्थ काय? कोणती व्हॅल्यू कशात टाका? बी ची व्हॅल्यू कशात टाका? ए मध्ये. मग आता मला सांगा, इथं मी ए बी सी असे 3 मेमरी लोकेशन होते. मला ए मध्ये व्हॅल्यू किती टाकायची आहे? 15. मग मला कसं लिहावं लागेल सांगा? ए इज इक्वल टू 15. म्हणजे काय? 15 ही व्हॅल्यू मी कशामध्ये टाकली? ए या मेमरी लोकेशन मध्ये. मग पुढे काय होईल सांगा? सर बी मध्ये मला किती टाकायची आहे? 10 टाकायची आहे. मग मला कसं लिहावं लागेल? सो बी इज इक्वल टू 10. म्हणजे 10 ही व्हॅल्यू कशामध्ये गेली? बी मध्ये. मग हा इक्वल टू काय आला सांगा? या इक्वल टू ला काय म्हणायचं? असाइनमेंट ऑपरेटर. हा एक प्रकारचा ऑपरेटर आहे बाळांनो. कोणता ऑपरेटर आहे? असाइनमेंट ऑपरेटर. आणि असाइनमेंट ऑपरेटरचं काम काय? राईट हँड साइडची व्हॅल्यू कोणामध्ये द्यायची सांगा? आपल्या लेफ्ट हँड साइडला. हो घेऊ शकतो. 1 2 3 नाही घेता येणार. कळलं? नंबर 1 नंबर 2 नंबर 3 असं तुम्ही घेऊ शकता. घेऊ शकतो बाळांनो. ठीक आहे. पण 1 2 3 नाही घेऊ शकत. आता इथं तुम्ही म्हणता ना की सर हे इंटिजर एबीसी का नाही लिहू शकत? एबीसीच्या ऐवजी आम्ही असं लिहिलं तर चालेल का? काही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं 1, 2, 3. तर 1 2 3 नाही चालणार. का नाही चालणार? कारण व्हेरिएबलला नाव देण्यासाठी पण काहीतरी रूल्स आहेत. व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात डिजिटनी करता येत नाही. हा, असं केलं तर चालेल का? नंबर 1 नंबर 2 नंबर 3 तर चालेल. तुम्ही असं लिहू शकता, इंटिजर नंबर 1 कॉमा नंबर 2 कॉमा इथं वाटलं असं मी रिझल्ट लिहितो, चालेल. कळलं? फक्त सुरुवात कशाने झाली पाहिजे? कॅरेक्टरनी. कळलं? तुम्ही कॉन्स्टंटनी म्हणजे इंटिजर नंबरनी त्याची सुरुवात करू शकत नाही. बघूयात आपण, काळजी करू नका, आहे त्याच्यात. मग व्हेरिएबलला नाव द्यायचे रूल काय आहेत? त्याच्यामध्ये काय काय चालतं? अल्फाबेट चालतो, अंडरस्कोर चालतो, डिजिट चालतो. सुरुवात मात्र डिजिटने चालणार नाही, अल्फाबेट किंवा अंडरस्कोरने सुरुवात करावी लागते. हे त्याचे रूल्स आहेत. पण बघूयात बाळांनो. कळले? क्लिअर आहे? ऑनलाईन चलो असे तुम्ही लिहू शकता. पण सिम्प्लिसिटी मी काय काय सांगितलं? सिम्प्लिसिटीसाठी काय सांगितलं मी? व्हेरिएबलचे नाव काय घेतले? ए कॉमा बी कॉमा सी. कळले नक्की? आता मग सांगा बरं बाळांनो, मला ए मध्ये 10 ही व्हॅल्यू टाकायची. काय करावं लागेल सांगा? इथं काय लिहिलं सांगा? ए इज इक्वल टू 10. पुढे सांगा बी इज इक्वल टू किती लिहिलं सांगा? 15. आता मला काय करायचंय? सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये मला काय टाकायचंय? बोला. हा, रिझल्ट टाकायचा. कळलं? कोणाचा रिझल्ट टाकायचा सांगा? ए आणि बी च्या ऍडिशनचा. डायरेक्ट मी असं टाकू करे सी इज इक्वल टू 25. तुम्ही म्हणता सर सी इज इक्वल टू 25, मग आपल्या प्रोग्रामनी काय गोट्या खेळल्या काय? प्रोग्राम मध्ये आपल्याला ऍडिशनचं लॉजिक लिहायचंय ना. मग मला इथं कसं लिहावं लागेल सांगा बरं? सी इज इक्वल टू ए प्लस बी. मग याचा अर्थ काय? ए ची व्हॅल्यू किती आहे? 10. बी ची व्हॅल्यू किती आहे? 15. या दोघांची काय करा? ऍडिशन. आणि ती व्हॅल्यू कशामध्ये टाका सांगा? 15 आणि 10 म्हणजे किती? 25. आणि ही व्हॅल्यू कोणामध्ये जाणार सांगा? माझ्या सी मध्ये. कळलं नक्की? पक्का? मग परत एकदा बघा, हे परत एकदा पहिल्यापासून सांगतो मी. चला, सगळ्यात पहिले सांगा, ही कम्प्युटरची मेमरी आहे. ही कम्प्युटरची काय सांगा? मेमरी. कम्प्युटरच्या मेमरीमध्ये मला 3 व्हॅल्यू स्टोअर करायच्यात. मग त्यासाठी मला 3 व्हेरिएबल लागतील. मग व्हेरिएबल 3 घेण्यासाठी मी कसं करणार बाळांनो सांगा? सगळ्यात पहिले काय केलं? इंटिजर ए कॉमा बी कॉमा सी असं लिहिलं. ज्यावेळेला मी इंटिजर ए कॉमा बी कॉमा सी लिहिलं, याला म्हणतो आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन करणं. याला काय म्हणतो आपण? व्हेरिएबलला डिक्लेअर. सांगा मी ए बी सी लिहिलं तर काय होईल सांगा? मी ज्यावेळेला मी फक्त एवढं स्टेटमेंट लिहिलं तर काय होणार ते सांगा? हा, व्हेरी गुड. ह्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये 3 मेमरी लोकेशन रिझर्व होतील, 1 2 आणि 3. पहिल्या मेमरी लोकेशनला नाव गेलं ए, दुसऱ्याला गेलं बी आणि तिसऱ्याला काय नाव दिलं? सी.
कळलं? पुढे काय केलं सांगा, या ए मध्ये व्हॅल्यू किती टाकायची 10, मग काय केलं सांगा, ए इज इक्वल टू 10. पुढे सांगा बी इज इक्वल टू किती टाकली सांगा 15. ए इज इक्वल टू 10 म्हटलं म्हणजे ए च्या मेमरी लोकेशन मध्ये ह्या डब्यात व्हॅल्यू किती गेली 10. बी इज इक्वल टू 15 म्हटलं म्हणजे बी च्या डब्यामध्ये किती व्हॅल्यू गेली 15. आता मला काय करायचंय, सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता सी इज इक्वल टू ए प्लस बी जर म्हटलं तर ह्या सी मध्ये व्हॅल्यू किती येणार, ए ची व्हॅल्यू होती 10, बी ची व्हॅल्यू होती 15, या दोघांची ऍडिशन झाली म्हणजे 25 आणि 25 व्हॅल्यू कशामध्ये आली बाळांनो, माझ्या या सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, आता ऍडिशन तर आली, पण ऍडिशन आल्यानंतर आता मला काय करायचंय, हे जे आउटपुट आहे हे डिस्प्ले करायचंय. फक्त 25 व्हॅल्यू आली ना, पण 25 व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर आहे, सी मध्ये. आता मला ही व्हॅल्यू डिस्प्ले करायची. सांगा, जर मला कुठलीही व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची असेल किंवा कुठलंही आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर मला कोणाची गरज पडते, प्रिंट एफ ची. कोणाची गरज पडते, प्रिंट एफ. मग आता या ठिकाणी बघा बाळांनो, बघा मी इथं लिहिलं प्रिंट एफ. काय लिहिलं या ठिकाणी, प्रिंट एफ. प्रिंट एफचा सिंटॅक्स काय, डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन करा, क्लोज करा, सेमीकोलन द्या. मग आता जर या ठिकाणी मला सी ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, मी जर इथं सी लिहिलं, काय लिहिलं सी, तर माझ्या आउटपुट मध्ये काय येईल सांगा, ऑनलाईन बोला. या ठिकाणी माझं आउटपुट काय येईल ते सांगा, बोला. सी म्हणजे फक्त सी असं डिस्प्ले होईल. काय डिस्प्ले होईल, सी. मला सी डिस्प्ले करायचंय का, बघा प्रिंटफचा सिंटॅक्स काय, व्हेरी गुड बाळांनो, ऑनलाईन. म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं ते. नाही तर बऱ्याच जणांनी सांगितलं असतं 25. मला एक सांगा, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जर मी सी लिहिला, डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आत तुम्ही काही लिहा, आहे तसं डिस्प्ले होतं, म्हणजे मला आउटपुट काय येईल माहिती का, इथं मला आउटपुट मध्ये काय दिसेल माहिती का, आउटपुट मध्ये दिसेल सी. ते म्हणतात सर हे सी काय भानगडे, हे मला सी ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. मग ज्या वेळेला समजून घ्या, आपल्याला कुठल्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायरची गरज पडते. मग काय सिंटॅक्स आहे बघा, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण काय बघितलं, प्रिंट एफ बघितला. प्रिंट एफच्या आतमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये हॅलो लिहिलं तर काय प्रिंट झालं सांगा, आउटपुट मध्ये कोण आलं, हॅलो. जर मी या ठिकाणी प्रिंट एफ घेतला आणि ह्या प्रिंट एफ मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जर मी समजा असं सी लिहिलं तर तुम्हीच विचार करा काय डिस्प्ले होईल बाळांनो, सी डिस्प्ले होईल. पण मला सी डिस्प्ले करायचं नाही, मला सी ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. मग अशा वेळेला काय करायचं बाळांनो, काय काय बाळांनो, वाय यूज फॉर प्रिंट एफ. प्रिंट एफचा यूज आपण कशासाठी वापरतो बाळांनो, व्हॅल्यूला डिस्प्ले करण्यासाठी. कालचं लेक्चर एकदा व्यवस्थित बघा बाळांनो, ठीक आहे. कालचं लेक्चर बघितलेलं नसेल तर आजचं लेक्चर लवकर कळणार नाही, सगळी लिंक आहे बाळांनो. प्रिंट एफचं काम काय असतं, तर जी व्हॅल्यू मला आउटपुटवर डिस्प्ले करायची ती मी कशामध्ये टाकतो सांगा, आपल्या डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, आणि ती लिहितो मी प्रिंट एफ मध्ये. मग आता चला चला लक्ष द्या. आता मला काय करायचंय, जर मला व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, प्रिंट एफ, मी डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकला, या ठिकाणी लिहिणार मी फॉर्मॅट स्पेसिफायर. कोण टाकणार इथं, फॉर्मॅट स्पेसिफायर. आणि कॉमा देऊन मी त्या व्हेरिएबलचं नाव लिहिणार. बघा हा सिंटॅक्स आहे त्याचा, सिंपल आहे, समजून घ्या. काय करणार, प्रिंट एफ, इथं कोण टाकला, फॉर्मॅट स्पेसिफायर, आणि त्याच्या पुढे लिहिलं व्हेरिएबलचं नेम. मग आता सर तुम्ही म्हणताल सर हे फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय भानगडे, तर बघा प्रत्येक डेटा टाईप साठी वेगळा वेगळा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. या ठिकाणी आपण 3 डेटा टाईप पाहिले. पहिला डेटा टाईप कोणता पाहिला होता, इंटीजर. एक डेटा टाईप कोणता पाहिला सांगा, फ्लोट. आणि एक डेटा टाईप कोणता पाहिला आपण, कॅरेक्टर. मग प्रत्येक डेटा टाईप साठी काहीतरी एक फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. मग इंटीजर साठीचा डेटा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे पर्सेंटेज डी. कोणता फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, पर्सेंटेज डी. फ्लोट टाईपचा व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची तर ह्या ठिकाणी मला लिहावं लागेल पर्सेंटेज एफ. आणि कॅरेक्टर टाईपची व्हॅल्यू जर मला डिस्प्ले करायची तर मला लिहावं लागतं पर्सेंटेज सी. मग ह्या ठिकाणी पर्सेंटेज डी, पर्सेंट एफ, पर्सेंट सी हे सगळे काय आहेत बाळांनो, एक प्रकारचे फॉर्मॅट स्पेसिफायर. काय ते, फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय, इंटीजर टाईपचं व्हेरिएबल आहे सर माझं आणि मला त्याची व्हॅल्यू डिस्प्ले करायची तर काय टाका, तर या ठिकाणी पर्सेंट डी टाका. जर फ्लोट टाईपची व्हॅल्यू तर काय टाकू, पर्सेंट एफ टाका.
कॅरेक्टर टाईपची व्हॅल्यू आहे, काय टाकू सर? पर्सेंट सी टाका. मग आता ह्या ठिकाणी बघा, ज्या वेळेला मला इथं व्हॅल्यू डिस्प्ले करायची तर मी काय करणार सांगा? प्रिंट एफ. सांगा आता मला कोणाची व्हॅल्यू डिस्प्ले करायची? सी ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू डिस्प्ले करायची? सी ची. सी हा कोणत्या टाईपचा आहे बाळांनो? सांगा सांगा तुम्ही सांगा. सी हा कोणत्या टाईपचा आहे? इंटिजर टाईपचा. इंटिजर साठी फॉर्मॅट स्पेसिफायर कोणता आहे? पर्सेंटेज डी. मग मला इथं काय करावं लागेल सांगा? प्रिंट एफ मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मी लिहिणार पर्सेंट डी कॉमा, आणि त्याच्यानंतर बघा फॉर्मॅट स्पेसिफायर आला, आणि त्याच्यानंतर कोणाचं नाव लिहिणार? व्हेरिएबलचं नाव. कोणत्या व्हेरिएबलचं नाव? ज्याची व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची. मग मला व्हॅल्यू कोणाची डिस्प्ले करायची? सी ची. मग कॉमा देऊन मी त्याच्या पुढे काय लिहिणार? सी. आणि आता माझी काय होईल बाळांनो? सी ची जी व्हॅल्यू असेल ती ही या जागेवर काय होईल? डिस्प्ले. मग सी ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 25. मग इथं आपल्याला आउटपुट मध्ये कोणती व्हॅल्यू मिळणार सांगा? 25. कळलंय नक्की? चलो आता आपण पूर्ण पहिल्यापासून अख्खा प्रोग्राम घेऊयात. हाच प्रोग्राम तुम्ही मला सांगा, आपण लिहूयात. ठीक आहे? किंवा हा मी सांगतो, पुढचा तुम्ही सांगा. बघा सगळ्यात पहिले काय केलं मी सांगा? बोला बोला चला. हॅश इन्क्लूड, हा अँग्युलर ब्रॅकेट सांगूच नका बघा, आता डायरेक्ट सांगा. चला stdio.h हेडर फाईल इन्क्लूड केली. कळलं? पुढे काय केलं सांगा? इंटीजर मेन. मेन फंक्शन गेल्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, कर्ली ब्रॅकेट क्लोज केला. लास्ट वाला स्टेटमेंट कोण असणार सांगा? माझं रिटर्न 0. आणि इथं मला बॉडी लिहायची. सांगा काय करावं लागेल? बोला चला. पहिले काय करू? ए बी सी 3 व्हेरिएबल घ्यावे लागतील. सांगा. मग 3 व्हेरिएबल मी घेतले. कोणते कोणते? इंटीजर ए बी सी. सांगा इंटीजर हा काय? डेटा टाइप. व्हेरी गुड. इंटीजर हा काय? डेटा टाइप. इंटीजर डेटा टाइप काय सांगतो मला सांगा? बोला बोला. डाऊट असेल तर विचारा ऑनलाईन. काही ना काहीतरी इमोजी टाकत बसू नका, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे? इंटीजर हा डेटा टाइप मला काय सांगतो? होल नंबर स्टोअर करा. पहिली गोष्ट बघा, इथं मी व्हेरिएबलला डिक्लेअर केलं. इथं व्हेरिएबलला काय केलं? डिक्लेअर केलं. आता डिक्लेरेशन म्हणजे काय? इनिशियलायझेशन म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ नंतर सांगतो. आपण ऑलरेडी करतोय, पण त्याला ते म्हणतात हे माहित नाही. हे आपण नंतर बघू, गडबड करू नका. मग ए बी सी असे 3 व्हेरिएबल मी ह्या ठिकाणी काय केले? डिक्लेअर केले. व्हेरिएबल डिक्लेअर केले म्हणजे काय झालं सांगा? ही कम्प्युटरची मेमरी आहे. ह्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये 3 जागा रिझर्व झाल्या. पहिली कोणासाठी? ए साठी. एक कोणासाठी? बी साठी. आणि सी कोणासाठी? म्हणजे तिसरी कोणासाठी? सी साठी. पुढं ए आणि बी मध्ये मला काय पाहिजेत? होल नंबर पाहिजे. 2 व्हॅल्यू घेऊ. चला ए मध्ये मी व्हॅल्यू घेतली सपोज 20. पुढे सांगा बी मध्ये किती व्हॅल्यू घेऊ? किती घ्या? 15 घेऊ का? हा चला. आता मला या दोघांची काय करायची? ऍडिशन. सांगा ऍडिशनचं लॉजिक काय? सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता या दोघांची ऍडिशन झाली ना. बघा या स्टेटमेंट मुळे काय झालं? ए मध्ये व्हॅल्यू गेली 20. ह्या स्टेटमेंट मुळे काय झालं? बी मध्ये व्हॅल्यू गेली 15. ह्या स्टेटमेंट मुळे काय झालं? दोघांची ऍडिशन झाली. सी मध्ये व्हॅल्यू किती गेली? 35. आता मला 35 व्हॅल्यू डिस्प्ले करायची. मग काय करावं लागेल सांगा? व्हॅल्यू डिस्प्ले करायची म्हणजे कोण लिहा? प्रिंट एफ. व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची. कोणाची व्हॅल्यू डिस्प्ले करायची? सी ची. सी हा कोणत्या टाईपचा आहे? इंटीजर टाईपचा. इंटीजर साठी फॉर्मॅट स्पेसिफायर कोणता? पर्सेंट डी. आणि कॉमा देऊन काय लिहा? सी. झाला प्रोग्राम. हा कशाचा प्रोग्राम आहे? 2 नंबरच्या ऍडिशनचा. आता मला थोडं फॉर्मॅट करायचं बघा, अजून थोडंसं व्यवस्थित लिहायचं. मला आउटपुट मध्ये काय दाखवायचंय बघा. आउटपुट मध्ये मला असं डिस्प्ले झालं पाहिजे बघा बाळांनो. असं आउटपुट आलं पाहिजे माझं. ऍडिशन इज 35. हे मला आउटपुट आणायचंय. काय आउटपुट आणायचंय बघा? ऍडिशन इज 35. आता बघा बाळांनो, पहिली गोष्ट ही व्हॅल्यू मला आउटपुट मध्ये आणायची, डिस्प्ले करायची. मग मला काय करावं लागेल सांगा? इथं काय वापरावं लागेल? प्रिंट एफ. डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकला. आता मला सांगा ऍडिशन इज, हे तर मला आहे तसं डिस्प्ले करायचंय. मग मी इथं लिहिलं ऍडिशन इज. काय लिहिलं सांगा इथं? ऍडिशन इज. आता ऍडिशन इज डिस्प्ले झालं. आता मला 35 व्हॅल्यू आणायची आहे. पण 35 व्हॅल्यू कशामध्ये? सी मध्ये. सी हा कोणत्या टाईपचा आहे? इंटीजर टाईपचा आहे. इंटीजर टाईपच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर मला डिस्प्ले करायची तर फॉर्मॅट स्पेसिफायर काय लागणार सांगा? पर्सेंट डी. आणि कॉमा देऊन काय लिहिणार मी? सी. आणि ब्रॅकेट क्लोज करणार.
मग बघा ऍडिशन इज हे आहे असं डिस्प्ले होईल आणि या पर्सेंट डी च्या ऐवजी कोणाची व्हॅल्यू डिस्प्ले होणार बाळांनो, या सी ची. कळलं? मग अशा पद्धतीने आपण 2 नंबरची काय केली, ऍडिशन. ऑनलाईन बोला, इथपर्यंत प्रोग्राम कळलेला आहे का? सिंपल प्रोग्राम घेतलाय बाळांनो. अजून बघा, मला ह्याला खूप डिटेल द्यायचंय. अजून युजर कडून व्हॅल्यू कशी ऍक्सेप्ट करायची कळलं. ह्याच्यासाठी आपण स्कॅनएफ कसं वापरायचं, व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय, इनिशियलायझेशन म्हणजे काय, तर ह्या कन्सेप्ट हळूहळू तुम्हाला सांगतो. एकदा सगळ्या टर्मिनॉलॉजी सांगले की डोक्यावरून जाईल. कळलं? पण आज एक मेन तर कन्सेप्ट कळला तुम्हाला, व्हेरिएबल म्हणजे काय. तर व्हेरिएबलची डेफिनेशन मात्र विसरू नका. ही प्रत्येक पेपरला विचारली जाते, 2 मार्काला डेफिनेशन विचारली जाते. व्हेरिएबल इज अ नेम्ड मेमरी लोकेशन. बोला, व्हेरिएबल इज अ नेम्ड मेमरी लोकेशन, ज्याची व्हॅल्यू काय होतीये, चेंज. नावच आहे बघा. हा व्हेरिएबल शब्द कसा बनलाय माहिती का, व्हॅरी आणि एबल, म्हणजे ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होऊ शकते, व्हॅरी होऊ शकते त्याला म्हणा व्हेरिएबल. नावातच आहे ना. व्हॅरी म्हणजे काय, चेंज. व्हॅरी या शब्दाचा अर्थ काय होतो, चेंज. म्हणजे ज्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते त्याला व्हेरिएबल म्हणा. सिंपल आहे. ज्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते त्याला काय म्हणा, व्हेरिएबल. नक्की कन्सेप्ट कळलं? मग आता मला काय करायचंय बाळांनो, आता मला सांगा, आता मला काय करायचं, रेक्टेंगलचा एरिया काढायचा आहे. रेक्टेंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय सांगा चला. हा हे अरे बोला रे, तुम्ही काय, हा एवढं कुठे टेन्शन घेता. हा सांगा काय काय फॉर्म्युला आहे. रेक्टेंगलचा एरिया इज इक्वल टू लेंथ हा इनटू ब्रेड्थ. हा फॉर्म्युला आहे की नाही, अरे आहे की नाही. मग मला सांगा, जर मला एरिया काढायचं तर मला एक कोन लागणार लेंथ, अजून एक कोन लागणार ब्रेड, या 2 व्हॅल्यू लागणार आणि त्या दोघांचे काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. तिथून मला कोण मिळणार, एरिया. मग मला किती व्हेरिएबल लागतील सांगा. काय म्हणले बाळांनो, आपण प्रिंटएफ फंक्शन 2 वेळेस वापरलं तर चालेल का? चालेल ना बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल, काहीच इश्यू नाही. बघा इथं तुम्हाला असं करायचं असेल तर करू शकता. बघा पण मला एक सांगा, तुम्ही डबल डबल करणार का? असं जरी लिहिलं तरी चालेल. बघा प्रिंटएफ ऍडिशन इज हे लिहिलं, ठीक आहे, हे डिस्प्ले झालं आणि मग तुम्हाला नंतर डिस्प्ले करायचं. मग तुम्ही असं लिहा, प्रिंटएफ पर्सेंटेज डी आणि कॉमा देऊन सी लिहिलं. मग आता याच्यानंतर सी ची व्हॅल्यू डिस्प्ले, आउटपुट तेच येणार आहे, ऍडिशन इज, आणि त्याच्यानंतर ही व्हॅल्यू डिस्प्ले. चालेल, ठीक आहे. चला सांगा प्रोग्राम, सांगा बोला. सगळ्यात पहिले काय केलं, 3 व्हेरिएबल लागणार. व्हेरी गुड. 2 आणि 3, 3 व्हेरिएबलची नावं सांगा. कुठले कुठले व्हेरिएबल घेऊ सांगा. चला हा ऑनलाईन बोला, व्हेरिएबलची नावं काय काय घेऊ सांगा. एबीसी. आता प्रत्येक वेळेला एबीसीच घ्यायची गरज आहे का, किंवा XYZ घ्यायची? जे नाव आहे ते देऊन टाका. काय काय नाव आहे सांगा, तुम्हीच मला सांगा काय काय नाव घेतलीत आपण. एक नाव काय घेतलं, लेंथ, द्या नाव, चालेल. दुसरा ब्रेड चालेल का, चालेल. एरिया दिला तर चालेल का, चालेल. ठीक आहे. चला प्रोग्राम सांगा. चला सगळ्यात पहिले काय केलं, कशाचा प्रोग्राम आहे सांगा. हा काय कॅल्क्युलेट करायचं आहे मला इथं, एरिया ऑफ रेक्टँगल सांगा. चला सगळ्यात पहिले काय केलं, हॅश, हा बोला, इन्क्लूड, हा ओके करेक्ट, stdio.h. पुढे सांगा. चला हा ऑनलाईन चला टाइप करा प्रोग्राम. याच्या पुढे काय काय येणार सांगा, बोलत चला बोलत चला. हॅश इन्क्लूड stdio.h लिहिलं, त्याच्या पुढे काय लिहू सांगा. चला बोलत चला. करेक्ट आहे करेक्ट आहे करेक्ट आहे, इंटीजर मेन. व्हेरी गुड. राऊंड ब्रॅकेट दिला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, कर्ली ब्रॅकेट क्लोज केला, सेमीकोलन दिला. लास्ट वाला स्टेटमेंट काय सांगा, रिटर्न 0. चला 3 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. काय काय करू सांगा. चला एक लक्षात घ्या, आता रिटर्न 0 रिटर्न बाळांनो आर हा स्मॉल मध्ये पाहिजे. बाळांनो लक्षात ठेवा, आर कसा पाहिजे, स्मॉल मध्ये. कारण की रिटर्न हा कीवर्ड आहे बाळांनो. रिटर्न हा काय, कीवर्ड, आणि कीवर्ड नेहमी स्मॉल केस मध्ये लिहिले जातात. म्हणून हा आर कसा पाहिजे, नेहमी स्मॉल मध्येच पाहिजे. ठीक आहे. चलो चलो आता या ठिकाणी मला 3 व्हेरिएबल लिहायचे. कोणत्या टाईपचे व्हेरिएबल घेऊ सांगा, इंटीजर. कारण मला एक सांगा, मला मल्टिप्लिकेशन लेंथ मध्ये 5 घेतला, ब्रेड्थ मध्ये 3 घेतला, तर हे दोन्ही नंबर कसे आहेत सांगा, इंटीजर टाईपचे. मग सांगा काय करू, बोला चला. हा बोला बोला बोला. हा इंटीजर, हा एक व्हेरिएबल कोणतं घेतलं, लेंथ, कॉमा ब्रेड्थ आणि कॉमा काय घेतलं, एरिया.
पुढे काय करू? आता मला एक सांगा, ज्या वेळेला मी हे स्टेटमेंट लिहिलं त्यावेळेला काय झालं सांगा? इंटिजर एल इज इक्वल टू सेमीकोलन बी इज इक्वल टू सेमीकोलन असं लिहू नका. इंटिजर लेंथ, ब्रेड्थ आणि एरिया असं लिहा बाळांनो. आलं लक्षात? ओके, करेक्ट आहे, करेक्ट आहे. सांगा, या ठिकाणी ज्या वेळेला मी असं लिहिलं त्यावेळेला ही कम्प्युटरची मेमरी आहे. कम्प्युटरच्या मेमरीमध्ये पहिलं व्हेरिएबल कोणतं तयार झालं? लेंथ. त्या लेंथ व्हेरिएबलला मेमरी अलोकेट झाली. त्याच्यानंतर कोणतं आलं सांगा? ब्रेड्थ. ब्रेड्थ नावाच्या व्हेरिएबलला मेमरी अलोकेट झाली. त्यानंतर मी लिहिलं एरिया. एरिया नावाच्या व्हेरिएबलला मेमरी काय झाली? अलोकेट. सांगा चला. हा बोला. आता पहिले लेंथ मध्ये व्हॅल्यू टाकू का? सांगा. मी तर लेंथ मध्ये 5 व्हॅल्यू टाकली. त्याच्या पुढे काय आलं सांगा? ब्रेड्थ. ब्रेड्थ मध्ये व्हॅल्यू टाकली 4. सांगा आता पुढे काय करू? हा बोला. आता फॉर्म्युला लिहावं लागेल की नाही? काय फॉर्म्युला आहे सांगा चला. हा एरिया हा इज इक्वल टू हा लेंथ इंटू, आता इंटू साठी ऑपरेटर कोणतं? हे स्टार ऑपरेटर. बघा प्रोग्रामिंग मध्ये आपण एक्स हे ऑपरेटर आपण नॉर्मली मल्टिप्लिकेशनला असं लिहितो, पण या ठिकाणी सी प्रोग्रामिंग मध्ये आपण कोणाचं यूज करणार? स्टार. स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. लेंथ इंटू काय आलं सांगा या ठिकाणी? ब्रेड्थ. ठीक आहे. बघा लेंथ इज इक्वल टू 5 म्हटलं म्हणजे इथं 5 व्हॅल्यू गेली. ब्रेड्थ इज इक्वल टू 4 म्हणजे इथं 4 व्हॅल्यू गेली. मग लेंथ आणि ब्रेड्थ म्हणजे 5 आणि 4 यांची मल्टिप्लिकेशन झाली. किती आन्सर आलं? 20. आणि 20 ही व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर झाली सांगा? एरिया नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आता मला काय करायचं? एरियाची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. लास्ट वाला स्टेटमेंट काय लिहू बोला चला ऑनलाईन. लास्ट वाला स्टेटमेंट तुम्ही मला सांगा. प्रिंटएफ मध्ये काय लिहू? हा प्रिंटएफ लिहा चला ऑनलाईन. टाईप करून पाठवा. प्रिंटएफच्या पुढे काय लिहू? मला एरिया डिस्प्ले करायचा आहे. ओके. व्हॅल्यू ऑफ एरिया पर्सेंट डी कॉमा एरिया. करेक्ट. लेंथ कॉमा ब्रेड्थ कॉमा एरिया. एल इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 4, ए इज इक्वल टू एल इंटू बी. प्रिंटएफ पर्सेंट. बघा आता इथं प्रिंटएफ मी फक्त एवढंच लिहू करे पर्सेंट डी आणि कॉमा एरिया, तर फक्त एरियाची व्हॅल्यू डिस्प्ले होईल. पण मला मेसेज पण लिहायचा इथं. सांगा मग मी कसा मेसेज लिहू सांगा? एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगल इज परसेंटेज डी कॉमा एरिया. कॉमा एरिया. आता तुम्ही म्हणताल सर फक्त मी एरिया इज असं म्हटलं चालेल का? चालेल. एरिया इज इक्वल टू पर्सेंट डी लिहिलं तर चालेल का? चालेल. बघा इथं तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही लिहू शकता, पण इथं पर्सेंट डी लिहिल्याच्या पुढं एरिया जे व्हेरिएबल मी डिक्लेअर केलंय तेच इथं आलं पाहिजे. तुम्ही म्हणताल सर मी इथं एरिया ए स्मॉल मध्ये काढला आणि इथं लिहिताना जर मी कॅपिटल मध्ये लिहिला तर चालेल का? चालणार नाही. जे व्हेरिएबल डिक्लेअर केलं तेच मला इथं काय करावं लागतं? यूज करावं लागतं. मग इथं एरिया मधला ए कॅपिटल जमणार नाही. इथला एरिया मधला ए कसा पाहिजे? स्मॉल. प्रोग्राम कळलाय? ऑनलाईन नक्की कळलंय बाळांनो? मला एक सांगा. एरिया ऑफ रेक्टेंगलचा प्रोग्राम अख्खा तुम्ही मला सांगितलाय. कळलं? सिंपल प्रोग्राम आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सगळे प्रोग्राम रन करू. हा कळलाय का? ऑनलाईन 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 बोला 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 बोला. हो बघा इथं आपल्याला व्हॅल्यू कोणाची डिस्प्ले करायची? एरियाची. आता मला एक सांगा, हे सगळं झालं. आता तुमची इच्छा काय आहे की सर मला सगळ्याच व्हॅल्यू डिस्प्ले करायच्या. तुम्ही मला काय म्हटले की सर मला लेंथ पण डिस्प्ले करायची आहे. बघा बरं का बाळांनो, तुमच्यावर आहे ना आता याच्यातलं. तुमच्यावर डिपेंड आउटपुट मध्ये तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही जर म्हटले सर मला लेंथची पण व्हॅल्यू डिस्प्ले करायची, ब्रेड्थ पण डिस्प्ले करायची आणि एरिया पण डिस्प्ले करायचं, मग कसं करणार? मग सांगा तुम्ही काय करू? इथं बोला प्रिंटएफ. बोला इथं काय लिहिलं? प्रिंटएफ. काय लिहू सांगा इथं? हा बोला इथं काय लिहिलं? लेंथ इज, त्याच्या पुढे लेंथ आहे कोणत्या टाईपचं व्हेरिएबल? इंटिजर. इंटिजर साठी काय वापरणार? पर्सेंट डी. कॉमा लिहून काय लिहिलं सांगा इथं? लेंथ. तुम्ही म्हणणार सर मगाशी म्हटले होते लेंथ इथं स्मॉल आहे, मग तुम्ही इथं कॅपिटल कसा लिहिला? बघा डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये तुम्हाला जसं डिस्प्ले करायचं तसं लिहायचं. पण व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल तर ते व्हेरिएबल कोणतं वापरायचं? जे तुम्ही डिक्लेअर केलेलं असेल तसंच. इथं एल कॅपिटल जमणार नाही. मग आता ब्रेडची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, मग काय करावं लागेल सांगा? इथं प्रिंटएफ
सांगा इथं काय लिहिलं मी, ब्रेडथ इज पर्सेंटेज डी, कॉमा देऊन काय लिहिलं सांगा इथं, ब्रेडथ. कळलं? म्हणजे मी लेंथ, आउटपुट कसं येईल सांगा माझं, इथं आउटपुट कसं येणार सांगा. पहिले काय आलं सांगा, लेंथ इज 5, पुढे काय आलं सांगा, ब्रेडथ इज 4 आणि एरिया इज 20. आउटपुट काय आलं, एरिया इज 20. कळलंय का रे बाळांनो? ऑनलाईन आता 100% क्लिअर झालेला आहे का प्रोग्राम? ऑनलाईन काही डाऊट असेल तर विचारा बाळांनो, पटकन विचारा, काही टेन्शन नाही. 100%. हा 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 इंटिजर, हा हा सांगतो ना डेटा. मग बघा आता तुम्हाला आता कळेल, बघा सांगतो मी त्याच्यामधला फरक काय. बघ इंटिजर, फ्लोट आणि कॅरेक्टर मधला डिफरन्स काय. हा पहिली गोष्ट, तुला इथं 5 आणि 4 ह्या नंबर आहेत का नाही, 5 आणि 4 काय नंबर. नंबर जर स्टोअर करायचे असतील ज्याच्यात डेसिमल पॉइंट नाहीये तर त्यासाठी इंटिजर वापरणार. जर तुला डेसिमल पॉइंट पाहिजे तर तू काय वापरणार, फ्लोट. आणि सिंगल कॅरेक्टर, आता मला एक सांग, जर मी लेंथ इज इक्वल टू एक्स लिहिलं तर चालेल का? बघा एक्स हा काय कॅरेक्टर आहे, एक्स हा काय, तू कशा स्टोअर करतेय लेंथ मध्ये, आणि लेंथ कोणत्या टाईपचं आहे, इंटिजर. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तू खिशात चपाती घेऊन आली, अर्थ कळला. याचा अर्थ काय झाला, तुझी व्हॅल्यू वेगळ्याच टाईपची आहे आणि तू भलतीकडे स्टोअर करते. कळलं? मग तुला एक्स स्टोअर करायचं असेल लेंथ मध्ये तर या लेंथला काय डिक्लेअर करावं लागेल, कॅर डिक्लेअर करावं लागेल. कळलं? येईल हळूहळू गडबड. एवढं तर कळलं का नाही कळलं, प्रोग्राम तर कळला. मग आता ह्या ठिकाणी 2 प्रोग्राम झाले, एक म्हणजे झाला ऍडिशनचा, एक झाला तुमचा एरिया ऑफ रेक्टेंगलचा. आता अजून एक मला प्रोग्राम सांगा, एरिया ऑफ सर्कल, लास्ट प्रोग्राम. मग उद्या आपण तिन्ही प्रोग्राम रन करू. एरिया ऑफ सर्कल, मला सर्कलचा एरिया काढायचा आहे. सर्कलचा एरिया काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय, मार डाला. फॉर्म्युला काय असणार, करू 2 पाय आर कुठं, एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला असं सांगा, पाय इंटू आर इंटू आर. आणि या पायची व्हॅल्यू किती असते सांगा, 3.14. ठीक आहे, या पायची व्हॅल्यू किती असते, मग 3.14 इंटू आर इंटू आर. कळलं? एक काम करता का, हा एवढा प्रोग्राम तुम्ही लिहून टाकता का न कळत. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण टॅली करू, म्हणजे तुम्हालाही थोडंसं चॅलेंजिंग. आज तुम्हाला मी ऍडिशनचा प्रोग्राम दिला, एक प्रोग्राम कोणता दिला, एरिया ऑफ रेक्टेंगल दिला. एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम तुम्ही आज डेव्हलप करा. डेव्हलप करा म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला जसं वाटते तसं लिहा, आणि मग उद्या आपण बघूयात की आपला प्रोग्राम बरोबर आहे का. एक काम करा वाटलं सर, ऍडिशनचा प्रोग्राम दिलाय ना, तसं तुम्ही काय करा, एक सबट्रॅक्शनचा प्रोग्राम लिहा, त्यानंतर अजून एक मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, असे 3 प्रोग्राम तुम्ही काय करा आजच्या लेक्चर मध्ये लिहा. उद्या शॉर्ट मध्ये बघूयात आणि मग प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवल. लक्षात? मग त्यात तुमच्या काही काही क्वेरीज असतील अजून, सर असं करायचं तर चालेल का तसं, तर हे सगळे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. कळलं? कारण ऑलरेडी आता 1 सव्वा तास लेक्चर होऊन गेले. ठीक आहे, चला थांबायचं बघा. ऑनलाईन ऑनलाईन कन्सेप्ट कळलंय नक्की? ऑनलाईन बोला, पटपट 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 बोला. करताल एवढे, हे 3 प्रोग्राम करताल नक्की. आज तुम्ही रफ नोटबुक मध्ये करून ठेवा. ठीक आहे, आणि नंतर तुम्ही एक नंतर ज्या वेळेला सुरू होईल बाळांना आपलं ऑफिशियल बॅच, 200 पेजेसची एक नोटबुक करा. त्याच्यामध्ये हे सगळं मी तुम्हाला लिहायला देईल. डेलीचं लेक्चर झालेलं तुम्ही डेली लिहून काढायचंय. इथं लिहून नाही देणार, तुम्हाला नोट्स देईल, त्या नोट्स मधून तुम्ही लिहा. प्रिंट काढायची तर काढू शकता, पण शक्यतो हँड रिटन लिहा. सी हा बेसिक आहे, तो बेस तुमचा पक्का झाला म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक है, चला थांबायचं बंद ऑनलाइन. चलो, सो सी यू टुमारो, हैव अ नाइस डे.